सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। आज मुख्यमंत्री साहेबांनी जे त्यांच्या पत्रकार परिषदेत विषय घेतला ते अत्यंत अगोदर महत्त्वाचं आहे। आपण प्रेस कालच ठेवलेली, आपण त्यांची झाली म्हणून आपण नाही घेतलेली। आवाज पण वाढवा त्याचा। त्यांच्या अगोदरच आपली प्रेस ठरली होती, परंतु सकाळी त्यांची झाली म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्या। त्यांचं म्हणणं आहे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय, आज सरकारनं तो स्वीकारलाय, 20 तारखेला त्यासाठी अधिवेशन आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे। ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिलाय, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं। जे कोणत्या 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, एक दोघं म्हणतात पाहिजे म्हणून, ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवालही आला आहे, मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे। म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला, हाच गोरगरीब। याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा। तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही आहे। तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही, ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आंदोलनानं केलेला आहे। याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केलं आहे। गोरगरिबांनी भेद नाही केला, तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी तुम्ही त्याच्यातून घ्या, आणि मराठा त्यांसाठी लढला, ते नाही लढले दुसऱ्यांसाठी। आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा। कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी। हे कोण म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी, हे अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत। आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच आहेत, शेतकरी आपण आणि मराठा आपण। एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही आहे। आणि विषय पांगू नका, आमची विनंती आहे। आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका। आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे, नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे। या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे। म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण
तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो म्हणजे काय, हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप. होऊ द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नको आहे ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही आहे. तेही याच आंदोलनानं मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करून अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतं आहे, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी. कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको. फक्त जे म्हणत आहेत ना, आम्ही आमके आहेत मराठी आहेत आणि आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या थोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजे. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे. सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो. जर नाही केलं तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहेत. चल धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं आहे? थांबा. अहवाल तर स्वीकारला, आता विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात. 15 दिवसात 1 कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जातं. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला. नाही, त्याला कामच काय आहे. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं, काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात. काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आत्ता काय केलं, आता पण सांगितलं पण पाहिजे. आम्ही काय केलं आता आयडिया, याला मग छत्रपतीची गणी मी खावे म्हणतात. एखाद्या नदीला जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची, गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे 5ही बाजूनच होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल. हेही त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करावं? सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर, रिपोर्टनंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC असे 2 वेळा जे झाले ना, 2013-2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांनी कुणबी नोंद नाही त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे सरकार. जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झालंय ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार नाही असं का? नाही, म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्यायी रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50%च्या आत. कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्त्वाचं आहे. पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे. तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत,
आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी 96 कुळी 92 कुळी कवर आता तू हे करतो कशाला? सगळे 96 कुळी तिथं कोण कच्चा आहे? कोण कच्चे नाही तिथं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगा काहीतरी सांगायचं. पिढ्यानं पार लेकरांचे हाल झाले. आणखीन डोळ्यात एकटा हाल बघायचे ते असले ऐकून. तुम्हाला भरमसाठ आहे रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. सगळे सोयरे जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या प्रवर्ग करून आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो. मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या 15-20 दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय. कुठं अडचण येते आहे का? हा सगळे सोयऱ्यांचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुणबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याचं असं ठरवलेलं आहे. नाही ते आज वाटायला इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं ह्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती. तुला वाटलं एखादी बार रातची ती उडलं तर ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला. अडचण नाही आहे. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात. कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा कधी पण. अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली गोड गोड बोलले. अधिसूचना निघाली कळतंय ना. अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण 1 रुपया बी फी लागणार नाही. हो कायदा घेऊन आलो आपण. निर्णय घेऊन आलेलो. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेल्या आहेत. उगा असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत. जरा समजून घ्या. हां तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन आहे. अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार नाही. मग तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आत्ता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही हे औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं? ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं आमचं दोघांचं एकमेकाचं एवढं अतूट नातं झालं. आता समाजाचं आणि माझं आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होत्या. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सलाईन लावून घेतल्यात. आणि माननीय न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळं कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपला आहे का? पुढं आहेच ना आणखीन. कोणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसवून दे पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मोडक्या पायाचे आहेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपल्यावर विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे. त्याला मी काय करू शकत. अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळे सोयऱ्यांवरच निर्णय घ्यावा, याच्यावर चर्चा करावी. त्याच्यानंतर मग हा जो अहवाल आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर्ग देणार आहे त्याच्यावर चर्चा करावी असं तुमचं मागणी आहे का? माननीय शिंदे साहेबाचं आणि माननीय फडणवीस साहेबाचं जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. ती गठीत केला त्याच्यासाठीही गोरगरीब समाज लढला आहे. यांच्यामुळेच तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग. पण ते 5-25 जणांसाठी 12-13 जण आहेत त्यांना लागत होती. त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे. जसं मोठं मन आहे या समाजाचं, माझं नाही म्हणत, माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे. तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या, आम्ही हे घेतो.
आम्हाला जे पाहिजे ते इथं काय जोर जबरदस्ती नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो, जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलं आहे फार मेडिकलपर्यंत आहे ते, त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलं आहे, सगळ्या जाती धर्मातल्या. म्हणजे आमच्याकडे असला आखुडपणा नाही आहे. केशेचा जी आर आणला, केशेचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळं मागं व्हायला लागल्या. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळं आज हे विषय बाजूला सारला जातोय असं वाटत नाही का? मग ते बाजूला जाते आणि त्याला काय करावं मग आम्ही. आणि तेव तर ज्या पक्षात आहे ना, तेव त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळं सुद्धा हाल होणार आहेत विनाकारण. हां, कारण मराठ्याने सगळं आता स्टँडच बदलेला आहे परवापासून. मला सलानच घ्यावं लागली भाऊ, मी शपथ सांगतो. एवढा जीव झाला ना त्यांना, काही नको आहे आता, माणसं पाहिजेत फक्त एकमेकाची. आणि पुढं काय करायचं दोस्त ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांना असं मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा. पाटील, नारायण राणे विपरीत वळणावर पोहोचलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने आज त्याचा अहवाल दिला आहे. अशा स्थितीमध्ये दोन मुख्यमंत्री असणं गरजेचं होतं, पण आज तसं दिसलं नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री फडणवीस दिसले, दुसरे मात्र दिसले नाहीत. त्यांच्यातला आपल्याला नाही मसाळा कळत. रेल्वे लागली नसेल त्यांना या जाय. तर तुमचा राग वगैरे आहे का? मग हा राग धरून मग काय करणार आहे ती. आणि धरला नाही आलं मला काय करायचं त्याला. काय मग हा इकडं मग हे चालली बेजरी इथं उपोषण धरून त्याला काय आला नाही आला काय तेवढ्यापुरत नाही की तुम्ही सातत्यानं म्हणता ना की मंत्री भुजबळ हे दबाव टाकतायत त्यांच्या पार्टीवर, असं काहीतरी राजकीय हेतू असू शकतो. मराठ्यांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाठिंबा न देणं वगैरे काही असू शकतं असं तुम्हाला वाटतं का? ती ज्या पार्टीत राहणार आहे त्या पार्टीची ह्यापर्यंत बेजरी होणार आहे. पाटील, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं केलं की सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन का केलं? कोणचं हे काय आता कळालं असत ना त्यांना. याचा उद्देश काय? कारण सरकार सकारात्मक होतं असं ते म्हणतात. मग आम्ही कुठं म्हणतो सकारात्मक नाही म्हणून. आम्ही म्हणतो तो सकारात्मकच आहे. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, 100% देतील. आणखी 20 तारखेपर्यंत आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आहे. पण तुम्ही 15ची भूमिका 20वर गेली अधिवेशनाची. तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसाना अंमलबजावणीचा. मला एक कळत नाही, मराठी याच्यामुळे चिडलेत खरे. तुम्ही अधिसूचना काढली ना, मग तुम्ही काढतात आणि देत कमवून नाही. शिंदे साहेबाला सरळ सांगतो मी, फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, आणि हे त्यांच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली, मग जरा कारण शोधा. असं कसं काय असेल? दिल्यावर कसं काय नाराजी होऊ शकते? दिल्यावर तर लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे. मग देऊन नाराजी कसं काय होती? तर त्याचं कारण असं आहे, तुम्ही काय करताय, अधिसूचना काढताय किंवा शासन निर्णय घेताय, त्याची अंमलबजावणीच करीत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटतं नेमकं दिलं काय तुम्ही. आता तुम्ही अधिसूचना काढली ना, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी बिनधास्तपणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. बिनधास्तपणे तुम्ही नाही केली आणि तुम्ही हे दोन्ही आरक्षण दिले आत्ता, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून बी आणि कुणबींचं पण, तरी तुमच्यावर प्रचंड रोषच मराठ्यांचा राहणार आहे. कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही. कारण आम्ही शेतकरी आहेत. कुणबी शब्द अजून आहे बाबा, अडाणी लोकांचा शब्द होता. कुणबी म्हणजे शेतकरी. आणि शेती करायला काय लाजायचं आणि तुम्हाला शेतीला सगळ्यांची जमीन विकून टाका आणि चंद्रावर राहायला जा. मग त्याला काय लाजायचं आहे? पाटील, नारायण राणे बोलतायत की खरे मराठ्यांची ताकद कळेल म्हणून. खरे मराठी कोण आहेत म्हणजे आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं, नाटके करावीत असं नारायण राणे म्हणाले. मला आणखीन एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची. एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. आता मी कचाट्याला लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. हां, कारण मला सुद्धा मर्यादा आहेत. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला, काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरं शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा.
कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पिढीत मराठा मराठा, मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय संबंध रे त्याच्याकडून बोलायचं त्यांच्याकडून बोलायचं? काय समज? तुम्हाला बोललो आम्ही काही? तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोण त्याची रिवाडणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसींच्या बद्दल, तुम्ही तर मग लय मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला, तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो. तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूनं बोलायचा. तुम्ही एकटेच काय काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येता. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो, मानतोय म्हणून मी बोललेलो नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. हां, मी बघणारच नाही मग कोण आहे काय आणि केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये. मग भावना समजत असले समजून घ्या, नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक तो सोडितच नसतो. हां, कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झालं 5 वेळेस, आणि 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी, आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे, की तुम्ही त्यांना सांगा, कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या. ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आत्ता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारी असं ना खेटायची, त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. हां, ते जर मला म्हणत असले मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बी लय नमुना आहे. ते जवळपास त्यांना बऱ्याच जणाला माहिती आहे. मग हां, त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते, मी बी मराठाचे ना. मग पण आपल्यात आपल्याला अपमान नाही करायचा म्हणून मी आत्ता बहुत गप्प बसलेलो होतो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकडून बोलतो, त्या टायमाला तुम्ही तर आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की हे मध्येच पडत येत लगेच. तुम्ही काय ठेका घेतला का? आणि तुम्ही मध्ये पडायला तुम्ही गुंड आहेत, आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेले काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे, आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्हाला बोललं तर ठीक आहे, आणि आथरुणात पडून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुन हवा निघन ना, मग कळत. हां, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कोसळले नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. नाही, आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहीत नाही, परंतु आमचा शिंदे साहेबावर देवेंद्र फडणवीस साहेबावर विश्वास आहे. काय असतं, कशाने काय पडतं आणि कशाने काय पडत नाही. आरक्षण दिलं सरकार पडतं का नाही पडतं मला नाही माहीत, पण मराठी काही करू शकतात एवढं मात्र मला माहिती. मी ती खात्री देतो. काय असतं, आणि कोणाला जर ते परत एक सांगता राहून गेलं तर कोणाला जर वाटत असलं आथरुणात नाटक फेटक ना, काय असतं, माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे, रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते. एखादा अर्धा शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयातले, समजून घ्यायला लागतं. एवढा मोठा परत माणूस आणि बस तर त्याच्यावर लिहित, थोडं पिपाने वाजणार आहे तुम्ही. धाराशिव गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आणि आंदोलन आता तीव्र स्वरूपाने सुरू आहे. पण बंद आहे. हिंगोलीमध्ये बसही झाली, एसट्या पण बंद झाले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. गोड गैरसमजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये, ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. तुम्ही आधी सूचना काढलेली, आणि तुम्ही वेळ बी घालू नका तिच्यात. करू 15 दिवसांनी, करू 13 दिवसांनी. हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे. त्यामुळं त्या सगळ्या सोयऱ्यात नुसता मराठ्याचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा सुद्धा फायदा आहे त्याच्यात, सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती छत्रपतींची ती पूर्ण केली आणि आरक्षण दिलं,
तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नसता विनाकारण हे रोष राहणार आहे आणि आंदोलन सुरूच राहणार आहे. छगन भुजबळ असं म्हणाले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, त्यामुळे सरकारनं कुणबीकरण थांबवावं. आता भुजबळाला तरी काय काय माहिती काय माहिती हो. मराठा समाज मागास नाही, तू आहे की एकटा, मग तू एकटा मागाशी तेवढा. ते मग परत काहीतरी म्हणलं वाटतं श्रेय घ्यायसाठी चाललंय. आम्ही आमचं बघतो ना, घेऊन दे श्रेय कोणी बी आमच्यात. जे आत्ता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला, ते आम्ही आमचं बघू कोणी श्रेय घ्यायचं ते घेते ना. गोरगरीब मारायला लढलेत बिचारे 5 महिने झाले, घेऊन द्या आणला काय फरक पडला. तुला काय करायचं रे, तू घेतो का, तुला काय करायचं. आम्ही कोणाचं श्रेय घेऊ नाही तर काही करू, नाही तर आमचा कोणी घेईन एखादं त्याला घ्यायचं असलं तर ते म्हणून मायामुळं झालं. बरं तो आयामुळं झालं का करतो मग आता, तुला गोरगरिबाला नाही मिळून द्यायचं हे श्रेय, रक्त यांनी जाळलंय. म्हणून मागासवर्ग आयोग झाला गठीत झाला आणि तो अहवाल आला. आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारी. घेऊन त्याने आणला श्रेय. काय हमेशा तुम्हीच घेतले सगळ्या दुनियात, तुम्ही घेतले श्रेय. पण तुमचं पाय गुण असा आहे की ते 6 महिन्यात पुढं टिकतच नसायचं. ह्या पठ्ठ्याने आयुष्याचं कल्याणच केलं. आता राज्यासाठीही दिलं, केंद्रासाठीही दिलं मराठ्याला आरक्षण, पण आणखीन एक फुटली नाही. मला वाटलं होतं तेवढंच सांगतो, परत तुम्हाला विचारायचा चान्स देतो. टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय, आता टेम्पो टुम्पो कमी होते. लय दिवस झाल्यावर आंदोलन बंद पडत असतं. अरे वाढतच चाललंय ना. एक आरोळी इकडे ठुकली, एक तिकडे ठुकी दे. रातची झोप येऊन देत नाहीत, कोणाला काय म्हणते त्याचा मेळ नाही. मी टचकून जागा होतोय. मला वाटतं 2-4 एकावन्न भलो गच भरत आहे, कमी नव्हती. हे एखाद्याची जिरेल्याशिवाय आता गप्पच बसत नाहीत. आता काल मुख्यमंत्र्यांची OSD तुम्हाला भेटून गेलेले आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, काही चर्चा झाली का? दुरुस्ती ते तेवढ्याच हेलपाट्यालाच आहेत माझ्या संगती. ते घालतात हेलपाटे, मी लिहून द्यायला आणि ते लिहून घ्यायला. 2च लफडे चालू आहेत लय दिवसापासून. तेच सांगितलं त्यांना, तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार. पाटील भुजबळ म्हणाले की बळजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका. अरे ते काय गप्प बसा ना हो. 1-2 प्रश्न झाले की त्याचा येतोच. ओबीसी मध्ये घेऊ नका. मग आता आम्ही ओबीसी येतो, तू कोण आहे, तू हे चिकित्सा करायला लागणार. तू ओबीसी आहे का? हा, तो हा तळाला मिळणार राहिला. तो आपला 1967ला जाऊन बसला फुकटात आरक्षणात, खातो. तू काय आता ते काय, त्याला काय, त्याला एखादं घरकुल लागत असला द्यावं आपण, गप्प बस म्हणा. सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे, कारण ते फक्त आंदोलक असं म्हणाले. त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहेत ते. कोण? यापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची, विनंती करायची. पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं आणि आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत का? ते कोण पण ते म्हणजे तेच लय अर्थ होते. ते म्हणजे कोण, त्याचे लय दांडगाले अर्थ होते. हा, मुख्यमंत्री का? म्हणाले की नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती, तरी केलं, पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात. त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक नाही, प्रश्न उपस्थित होतो. ते मला नाही माहीत नाराज आहेत का कशानं असले तर असले, मग त्याला नाविलाजी. कारण त्यांचे बी शब्द काय आम्ही मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिलेले नाहीत आणि नाव घ्यावाच असं काय नाही. आणि आपण सांगितलेलं आंदोलनाला बसायचं 14 दिवस झाले आधी, आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार आहे ते सांगा. नाही केलं तो उपोषणाला बस. तुम्ही सांगितलंच नाही, मी बसलो. आणि आणखीन तर काहीच नाही. 20-21च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली, आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार. मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहेत, त्यामुळं हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबीमध्ये जसं नोंदी आपल्याला आरक्षण दिलं आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं. पण आता 3 मुद्दे समोर आले आहेत. एक तर कुणबी असणारे, कुणबी नोंदी नसणारे, आणि मग त्याचा जो पर्याय तुम्ही
मधला हा पर्याय अजून चर्चेला येतच नाही असं वाटतंय. नाही मधला चर्चेसाठीच हे आंदोलन आहे मराठ्याचं करोडच. या बेसवर कुठलं आरक्षण द्यावं, काय द्यावं? सगळ्या सोयऱ्यांचं दादा त्यांना द्यावंच लागणार आंदोलन त्याच्यासाठी द्यावंच. गॅजेटचा घ्यायला लागणार, सगळ्या सोयऱ्यांचंही त्यांना घ्यावं लागणार आहे. जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं आहे ते सगळंच घ्यावं लागणार आहे. पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आत्ता आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी करून घेणे. कारण ECBCचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागासवर्ग आयोगाने एक अंदाज आहे तसं होणारच नाही आहे, खात्रीनं सांगतो. जर ओपन कोर्टात हिअरिंग गेली तर पण ते काय होऊ शकतं, पोरांनी ॲडमिशन घ्यायचं ना. आता जे पोर हाल चालू आहेत का ECBCचे आणि ESBCचे, कुणी महावितरणमध्ये आहे, कुणी म्हणतो मला की आरक्षण गेलं उडून पोरं गेले घरी. PSI लाटकाला, शिक्षक लाटकाला, तलाठीला टाकला, महावितरणवालेला टाकली, असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क आहे. मराठ्यांनी हे OBCतलं आरक्षण घ्यायचं. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ, नाही टिकलं तर आपण पर्यायी रस्ता निवडलेलाच आहे. पर्यायी रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. गॅजेट हे जे 2 गॅजेट आहेत ते कुठं चिटकावायचे? सगळे सोयऱ्याला चिटकावायचे, राज्य मागासवर्ग आयोगाने आता जे सरकार त्याला चिटकावायचे, का कुलबीला चिटकावायचे, कशाला चिटकावायचे? ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार. नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबाच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर त्या नोंदीच्या बाबत त्याच्यात नोंदी मराठवाड्याच्या भरपूर आहेत. त्यामुळे ते मराठवाड्याचं होईल. बॉम्बे गॅजेट हे बॉम्बे गव्हर्नमेंटच्यासाठी कामाला येईल. सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला येणार. पाटील साहेब काल आले चिवटे जे आले त्यांचे तुम्ही सुधारित त्यांना अध्यादेशाबाबत सांगितलं. आता ते मसुदा घेऊन परत येणार आहेत किंवा काय काही तुम्हाला काही कल्पना दिली का त्यांनी? नाही येतो म्हणले होते पण ते काय मिळेल नाही. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रवर करून दिलं, ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी, परंतु आपला जा हा करोडो मराठ्यांनी लढा उभा केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी. हे लढा कायम सुरू राहणार आहे, कायम. मग तिकडे ते आचारसंहिता लागू नाही तर विचारसंहिता लागू. मागास आयोगाचं आरक्षण, सगळे सोयरीबाबत आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण, तिन्ही आरक्षणाच्या मुळं मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता. हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही, हे सुद्धा वास्तव आहे. मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते, त्याबद्दल तुमच्या मनात शंका का? नाही, अहवालाबद्दल मला शंका नाही, थोडीसुद्धा शंका नाही. अहवालाबद्दल नाही शंका मला, थोडीसुद्धा. अहवालाबद्दलची कसली शंका नाही मला. परंतु ते कोर्टात आहे, त्रुटी भराव्या लागणार आहेत. त्यासाठी हा अहवाल सादर करावा लागणार आहे. मग ते अरे बंद पडे. जर ते ओपन कोर्टात हिअरिंग नाही झाली, ओपन कोर्टात जर त्याची हिअरिंग नाही झाली तर मग मात्र अवघड आहे. आणि ओपन कोर्टात झाली तर मग मात्र त्याला कुणीच उडू शकत नाही, कुणीच. पण मागच्या गोष्टीचा सगळा अनुभव घेऊन सरकार पुन्हा तोंडघशी पडणार नाही याच्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सुद्धा नाही असं वाटतं? ओपन कोर्टाचा विषय आहे ना. त्यांनी प्रयत्न आता केला आहे. मागासवर्ग आयोगासाठी मनुष्यबळ वाढवून कुटाणा केला, मनुष्यबळ वाढवलं, कर्मचारी वाढवले, मिळवले. पण त्याच्यात जर काय असतं क्युरिटी पिटिशन आणि रिव्ह्यू याच्यातला अंतर खूप मोठा आहे. ते ओपन कोर्टात जाईलच याच्यात खूप शंका आहे. पण जर ओपन कोर्टात गेलं तर त्याचा फायदा नक्की होईल, 100%. फक्त महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी नसणार आहे, तर देशातल्या 23 राज्यांसाठी त्याबद्दल सरकारला विचार करावा लागेल. त्यामुळं अख्ख्या देशाचा तो प्रश्न होईल. अख्ख्या देशातलेच मराठी शेतकरी आहेत. इकडंच घुसा म्हणा आमच्यात सगळे शेतकरी आहेत. अहो शेती मला नाही येत एवढंच लय वाईट वाटतं. ते सगळे क्षेत्रीय मराठी आहेत, सगळेच लढणारे आहेत, सगळे शेतकरी आहेत. फक्त शेतीला जुना शब्द कुणबी होता. हे जे म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे दप्तर निघून द्यायनात बाहेर, हे दाबून ठेवले दबावाखाली मंत्र्याचे. यांचे सुद्धा कुणबी सगळ्याचे.
टोटल जुने रेकॉर्ड काढे यांची कुणबी म्हणून निघते, कारण शेतकरी शेतापून निघणार नाही तर काय होणार. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार त्यांच्या म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. आज 4 ते 5 दिवस झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. तुम्ही शेतकरी म्हणून बोलताय म्हणून विचारलं की ते सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांचं नाही. आता ते आंदोलनाच्या बद्दल दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या मला नाही माहिती, परंतु हे मिठूस तर आपल्याकडे त्या दिवशीसुद्धा त्यांचे 5-7 राज्यातले प्रमुख आले होते मुंबईत. आपण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढल्याशिवाय शेतकऱ्याच्याला हात घालणार नाही. पण एकदा जर शेतकऱ्याच्यात हात घातला तर पाणीच बाहेर काढणार, खडकातून सोडणार. धन्यवाद. आता तुम्ही सलाईन घेतलेला आहे, पाणी येतं, पण महाराष्ट्रातील मराठ्यांना एक प्रश्न पडला की हे उपोषण किती दिवस चालणार आणि हे थांबणार कधी, त्याचं उत्तर नाही. आता हे उपोषण अंमलबजावणी होस्तोवर सुरू राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून ते जर त्यांच्या आडमुठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला बसावं लागणार आहे. नावेला जाणं आंदोलनाची दिशा समाज बदलिणारच, 100% बदलिणार आहे आणि त्याला त्याचा पश्चाताप येणार आहे. नावेलाच आहे. मी तरी सांगू किती दिवस गप्प बसा सांगतोय. आंदोलन शांततेत त्याची नाही काळजी, पण खूप फसगत होणार मग भयानक. पाटील, आज आंदोलन आपण जर बघितलं ची मागणी पूर्ण होईल असं दृष्टिकोनात दिसत आहे. त्याच्यामुळंच प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले की तुम्ही आता लोकसभा निवडणूक येते तर जागा लोकसभेतून निवडणूक लढवावं, आम्ही वंचितच्या वतीने तुम्हाला पाठिंबा देऊ. नाही, तो आंबेडकर साहेब म्हणले ते त्यांचं मत आहे चांगल्या भावनेतून, परंतु आमचं डोकं इथं आहे आरक्षण. एकदा आरक्षण झालं, कालचा अवतार नाही बघितलं तुम्ही कसा लोकांचा काय करते नाही, कोणाचा तांगा कुंकड पलटी करून कुंकड नेऊन टाकीत येईन यांचा. कारण हे बघा काय असतं शेवटी, किती दिवस राजकारणासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी करायचं यालासुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहे. हे उगाच काय त्यांच्या जीवावर काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही आहेत. हां, ह्यो कचाकच कष्ट करतोय तेव्हा पांढरे कपडे अंगावर घालतोय. ह्यो काय का आम्हाला काय कोणी 10 रुपये तेल मीठ आणून देत नाही. हे आमचेच कष्ट करतात आणि आमचेच लोक आहेत. उगाच गुण काय गायचं, तो आमचा साहेब आणि तो तशा गाडीत आला, तो हे गाडी घाल तिकडे खड्ड्यात नदीत एखाद्या. काय का त्याचं मोठे पण सांगून आपल्या लेकराचं वाटोळ व्हायला लागलं. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी असं डोक्यात धरलं आता आपलंच लेकरू अधिकारी बनवायचं, पुन्हा हात पसरायची गरज नाही आपला. म्हणून मराठे आता काहीच नाही, कोणत्या पक्षाचा नेता असू द्या. आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, राष्ट्रवादीच्या नाहीत का, कोणासाठी करत नाही. हे सगळ्याच इथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काही संबंध नाही, सगळ्यांसाठी लढतात. तर हे पक्षाकडून वडीत आम्ही वडीतो जातीकून आणि हे वडीत पक्षाकडून आमचे असून मग यांचे तांगे पलटीने व्हायचं काय होते. चला थांबवायचं काय की तुम्हाला मुदत देत इथपर्यंत आणलेलं आहे, पण तुमची मुदत आधीपर्यंत होती. सरकार इथे का तुम्हाला वेळ देत आहे? त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे की हा मुद्दा डायव्हर्ट करायचा आहे? आता ते 20 तारखेला क्लिअर होईल, आता नाही त्याच्यावर ते बोलता येणार आपल्याला. पाटील, महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जात आहेत, त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आता काय राज्यात रास्ता रोको आहेत किंवा काय आंदोलन आहेत, मला हे रात्री 3 वाजल्यापासून समजायला लागलं. काय उपोषण सुरू असताना माणसाला जाणून घेतलं पाहिजे. कधी पण चिडचिड होती आणि काही कळत नसतं, एकदम माणूस ही होऊन गेलेला असतो. त्यामुळं काय होत होतं राज्यात मला काय माहीत नव्हतं. फक्त माझा मायबाप इथं येऊन आरडायचा हे करायचा, मग ते मला कुठंतरी असं वाटलं की चला आपल्याला दोघं आपण एकमेकाला आता सध्या गरजेचे आहेत. समाज मला पाहिजे, मी समाजाला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही. म्हणून आपण ते सोडलं. परंतु कुठं रास्ता रोको राज्यात काही असतील फक्त शांततेत करा एवढंच म्हणणं आहे. उद्रेक जाळपोळ करू नका, आता दुसऱ्याला संधी देऊ नका. कारण गनिमे कावेसुद्धा शिका. काय होतं आहे, रातची कुणीतरी आंदोलन करून जाते, आपण करतो दिवसभर आणि रातची कोणतरी आंदोलन करून जातं आणि ते येतं आपल्यावर. त्याच्यामुळं
आपण थोडं फक्त हुशारीने करा एवढंच. चल धन्यवाद. सुरक्षा वाढवली असं कळालं, काय त्यानुसार सांगितलं? नाही, अधिकृत माहिती नाही मला माहिती, त्याची अधिकृत माहिती मला नाही माहिती. सहकाऱ्यांना कुणाला काही सांगितलं का पोलिसांनी? कारण अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडले आहे ते प्रकार आता ते चालूच राहत आहे. बघूयात आपण गृहमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबाला सुद्धा काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार आहेत त्याबद्दलच्या, कारण त्याच्यात त्यांनी काय तपास केला आहे किल्ल्यावरचा मला नाही माहिती, परंतु त्यात आणखीन आहेत 1-2 गोष्टी त्याही त्यांच्या कानावरती आपण टाकणार आहेत. चलो धन्यवाद. गोखले इन्स्टिट्यूटला मराठांचा अहवाल सादर करण्यासाठी प्रोजेक्ट दिलेला आहे दादा, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही जो अहवाल तयार करणारा व्यक्ती आहे तो त्यामध्ये बसत नाही आहे असा आमचा गोखले इन्स्टिट्यूटकडे दिलेला आहे. नाही पण आता त्याच्यातली मी माहिती पूर्ण नाही घेतली. एवढ्या मोठ्या विषयावर बोलताना माणसानं कधी अधिकृत बोलत असताना माहिती घेऊन बोललेलं बरं. माझ्यासारख्यानं तरी कुठं अचानक कुणी तुमच्यासारखा प्रश्न विचारला म्हणून काहीतरी थातूर उत्तर द्यायचं. त्यातली मी पूर्ण माहिती घेऊन, दखल घ्यावी असं आम्ही हो मी माहिती घेऊन त्याच्यावरती सांगतो तुम्हाला. त्या गोखले इन्स्टिट्यूटचा मी आहे म्हणून. बरं नाही, त्यातली मला माहिती नव्हती. उगाच उत्तर देणं म्हणजे आपलं मग ते काय होतं, अतिहुशारी दिसते. त्यामुळे मला माहितीच नाही, मी त्याची पूर्ण माहिती घेऊन डिस्कस करेल. त्यांनी दिलेल्या अहवालावरून तपास हे सर्वे करायला लागलेत आणि त्यातली प्रश्नावली सुद्धा जी आहे ती याच्याशी आता मुख्यमंत्र्यांना तो अहवाल स्वीकारला आहे, त्यांच्या अधिकारात त्यांना कॅबिनेटमध्ये तो घ्यावा लागणार आहे. मग अहवाल कसा आहे त्याच्यानंतर ओपन होणार आहे, अगोदर कसा अहवाल ओपन होईल. चल धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.